गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण श्रीनगरमध्ये आहोत आणि श्रीनगरहून आज आपण गुलमर्गला जाणार आहोत. गुलमर्गला जाण्यासाठी आपल्याला तिथून राईड घ्यायचा आहे. आपण आता हायवेला लागलो आहोत आणि हायवेवरून तुम्हाला बाजूला दिसत लेफ्ट साईडला ही कमानी दिसते बघा. त्या कमानीतून लेफ्ट घेऊन आपल्याला गुलमर्गसाठी जायचं आहे. तर चला मग आपण लवकरात लवकर गुलमर्गला पोहोचू आणि तिकडे गंडोला कार आणि बर्फाचा आनंद घेऊया. तर न उशीर करता आपण पोहोचूया गुलमर्ग साइट सीन करण्यासाठी. हे टंगमर्ग आहे जे गुलमर्गच्या आधी एक 7 ते 8 किलोमीटर आधी लागतं. इथे पालिकेचा टॅक्स घेतला जातो, पावत्या फाडल्या जातात येणाऱ्या टुरिस्ट गाड्यांकडून. ते पेड करून आपल्याला गुलमर्गमध्ये पोहोचायचं आहे. आता आपण गुलमर्गमध्ये आलो आहोत आणि गुलमर्गमध्ये जाण्याचा हा एंट्री गेट आहे. आपल्याला गंडोल्याला जायचं म्हणून आपल्याला इकडूनच एंट्री करायची आहे. आपण डायरेक्ट आता गंडोला केबल कारच्या इथे जाऊन पोहोचणार आणि तिथून आपण केबल कारने आपण सेकंड स्टेजला जाऊन तिथे आपण बर्फाचा आनंद घ्यायचा. हे गंडोल्याचं ऑफिस आहे, म्हणजेच रोपवे. आपण जे आपल्याकडे रोपवेने आपण जातो म्हणतो त्याला इथे गंडोला केबल कार असं म्हणतात. आणि ह्या ऑफिसमध्ये आतमध्ये जायचं आपल्याला. ही सगळी जी लाईन लागली ती सगळी लाईन ही गंडोला केबल कारने जाण्यासाठीच लागलेली आहे. आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये जाऊन आपल्याला तिथे आपलं तिकीट दाखवून आपल्याला एंट्री करायची आहे जाण्यासाठी. मित्रांनो, आता आम्ही सर्वजण एकत्र उभे आहोत लाईनमध्ये, कारण का आम्हाला एकत्रच आतमध्ये एंट्री करायची आहे आणि आम्ही सगळ्यांची तिकीट आम्ही एकत्र घेऊन ठेवलेली आहेत. पुढे गेल्यावरती आम्हाला एकत्रच रोपवेमध्ये बसायचं आहे, त्यामुळे आम्ही एका लाईनमध्ये सर्वजण निघालो आहोत. गंडोल्याच्या तिकीट ह्या आधीच 2 महिने आपल्याला काढावे लागतात. त्या अशा प्रकारे असतात बघा. स्टेज फर्स्ट आणि स्टेज सेकंडच्या आहेत. तुम्ही ते ऑनलाईन काढू शकता. आता ही मित्रांनो फर्स्ट स्टेजची लाईन सुरू झालेली आहे. फर्स्ट स्टेजच्या लाईन म्हणून आपल्याला स्टेज फर्स्टला जायचं आहे आणि तिथून सेकंडची लाईन चालू होणार. मग आपण तिथून सेकंड स्टेजला पण जाणार. तिथे तिकीट चेक केलं जातं, तिकीट स्कॅन करतात. अरे आम्ही आता लटकलो, चालू झालं आणि केबल बंद झालेली आहे. हे बघा सगळे घाबरले. पाऊस पण वरती खूप आहे. हे सगळे बघा घाबरले. मित्रांनो, आम्ही रोपवेमध्ये बसलो आहोत आणि आमची सगळ्यांची एक्सप्रेशन बघा आता बाबा. आम्ही अजूनही खुश आहोत सगळे. आता खाली डिस्टन्स दाखव. मित्रांनो, आता आम्ही फर्स्ट स्टेजला पोहोचलो आहोत आणि आता इथूनच हे जे तुम्हाला रोपवे दिसतात बघा रेड कलरचे, तिथून सेकंड स्टेजला जाणार. आता आम्ही लाईनमध्ये उभे राहणार आणि सेकंड स्टेजसाठी आम्ही निघणार. मित्रांनो, हे सेकंड स्टेज आहे आणि सेकंड स्टेजचा कलर हा रेड असतो.
आम्ही सगळे 6 जण बसलेलो आहोत याच्यामध्ये. बसून घ्या रे मित्रांनो. काचेत नका दिसत नाही. आता आपण फेज 2 ला गुलमर्गमध्ये फेज 2 ला आलो आहोत आणि तिथे आता स्नो होत आहे. स्नो किती मस्त होते बघा. आम्हाला एन्जॉयमेंट मिळाली. जून महिन्यामध्ये आम्ही ही मजा घेतोय. 10 तारीख आहे जून 10. मस्त वाटतंय. छान आहे. आमचा ग्रुप बघा. सगळा ग्रुप आहे. तर मित्रांनो आता स्नो देखील होते बघा छानपैकी. आणि मी बर्फामध्ये इथे झोपलेलो आहे. पडायला तर होते तिकडे. बर्फ पण छान आहे. स्नो होते माझ्या अंगावरती तुम्हाला दिसत आहे बघा. मजा येते. खूप एन्जॉयमेंट. रिलॅक्स. ही मजा घ्यायला तुम्ही मित्रांनो इथे यायला लागणार आहे फेज 2 ला गुलमर्गमध्ये. ह्या जुलैच्या महिन्यामध्ये पण इथे स्नो होते. खूप मजा येते. सगळा ग्रुप आमचा खुश झालेला आहे. तर आता आम्ही एन्जॉयमेंट करणार आहे आणि लवकरात लवकर इथून आम्ही खाली जाणार कारण का त्रास होऊ शकतो. कारण आम्हाला फक्त 35 मिनिटं दिलेली आहेत. आल्यापासून 35 मिनिटं रिटर्न जायचं. इथे 30 ते 35 मिनिटे फक्त थांबायचं असतं. त्यानंतर खाली जायचं असतं. नंतर फाईन आहे असं म्हणतात ते लोक कारण का जास्त इथे काढतात. आणि ऑक्सिजन लेवल पण थोडीशी कमी आहे इथे. 13,500 फुटापेक्षा जास्त आहे इथे. त्यामुळे आपली काळजी घेऊनच तुम्ही इथे या. मस्त. इकडे बघ काय बनवतोय तू? स्नोमॅन. केवढा मोठा? एवढाच. अरे बाबा हा स्नोमॅन तुला तोडून टाकणार आहे. हा काय काढी थांब मी आणून देतो तुला. थांब. मित्रांनो आता आमचं बर्फातलं अफरावत ह्या ठिकाणचं साईट सीन कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही परत खाली पार्किंगकडे निघालो आहोत. चला मग निघूया. ही कशी बिंदास आहे की हसते. आणि आमचा मोठा माणूस बघा डोळे बंद करून तर फायनली मित्रांनो आता आपण पार्किंग मध्ये आलो आहोत आणि हे गुलमर्गचं ग्राउंड आहे. हे तुम्ही ग्राउंड बघून घ्या. इथलं नेचर पण बघून घ्या. खूप छान आहे. सुंदर आहे. तुम्ही इथे वॉकेबल पण फिरू शकता. घोड्याने पण फिरू शकता. इथे खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग देखील झालेली आहे. आणि मित्रांनो जो हा डोंगर दिसतो या डोंगरामध्ये आपण बर्फामध्ये एन्जॉय करायला गेलो होतो आणि आपले एन्जॉय करून आपण खाली आलो होतो. तर चला मग आता न उशीर करता आपण आपल्या हॉटेलला जाऊया.
आता आम्ही गुलमर्गवरनं श्रीनगरला आम्ही परत एंटर झालो आहोत. हॉटेल आता इथून माझ्या मते एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तुम्ही आता बघा उजेड किती आहे बाहेर. पण वाजलेत रात्रीचे 8 वाजलेले आता. तुम्हाला टायमिंग दाखवतो. हे बघा, हे रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि उजेड किती आहे तो बघा तुम्ही बाहेर. मित्रांनो, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे मला तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, बाय बाय अँड टेक केअर.